नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, जो आज आपण टॉपिक बघणार आहोत तो आहे मनोरे. मनोरे म्हणजे पिरॅमिड्स. मनोरे कोणता टॉपिक आहे? मनोरे. आणि ह्या मनोऱ्यावरती आपल्या इयत्ता 4थी आणि 8वी तसेच 7वीच्या परीक्षेमध्ये 4% 4% म्हणजे 2 प्रश्न कमीत कमी याच्यावरती विचारल्या जातात. आता मनोरे असतात म्हणजे याला इंग्रजीमध्ये आपण म्हणू पिरॅमिड. पिरॅमिड आहेत आणि ह्या पिरॅमिड जे आहेत, हे मनोरे जे आहेत, ह्या मनोऱ्यामध्ये हे पिरॅमिडच्या आकाराचे असतात. म्हणजे या प्रकारचे दिलेले असतात किंवा कधी-कधी त्यांचा जो मांडणी असते ती अशा प्रकारची सुद्धा असते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची त्यांची मांडणी आपल्याला दिलेली असते. पण ह्या मांडणीमध्ये काय, तर याच्यामध्ये अक्षरांचा वापर असतो. कधी-कधी इथं ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच अशा प्रकारे अक्षर आणि अंकसुद्धा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 अशा प्रकारची ह्या अक्षरांची किंवा अंकांची मांडणी तिथं दिली असते आणि ह्या मांडणीच्या आधारे तुम्हाला काही प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे आता ही जी मांडणी दिली असते, ह्या मांडणीच्या आधारे प्रश्न कसे असतात, तर त्याच्यामध्ये सहसंबंध तुम्हाला विचारला जातो. तर तो सहसंबंध कसा? तर बघा, जसं समजा आपण एक मांडणी घेऊया. जसं मी इथं लिहिलं 1, इथं लिहिलं 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि हे 15. आता ही अंकांची इथं मांडणी दिलेली आहे. आता ह्या मांडणीच्या वेळेस तुम्हाला एक असं सहसंबंध दिलेला असतो. सहसंबंध पहिला पद आणि दुसरा पद त्यांच्यामध्ये जो सहसंबंध असतो, तो सहसंबंध तुम्हाला तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये ओळखायचा असतो. आता सहसंबंध हा पहिलं पद झाला आणि हा दुसरे हे पहिले पद. आता असाच सहसंबंध तुम्हाला इथं तिसरे पद आणि चौथे पद असं असते. तर ह्या चौथ्या किंवा तिसऱ्या तो ठिकाणी चिन्ह दिलेला असतो. म्हणजे पहिलं पद आणि दुसरं पद तुम्हाला दिलेलं असतं. त्यावरून तशाच प्रकारची जे सहसंबंध आहे, तशाच प्रकारचा सहसंबंध तुम्हाला तिसऱ्या पदामध्ये आणि चौथ्या पदामध्ये तुम्हाला दाखवायचा असतो. आता इथं बघा, हे जे मनोरे दिलेलं आहे, ह्या मनोरेच्या आधारे तुम्हाला त्यांची मांडणी इथं करायची असते. कदाचित तुम्हाला प्रश्न एक आपण जर घेतलं, जसं इथं मी म्हटलं 2, 4, 5. आता ह्या 2, 4, 5 मध्ये जर याची जर मी संबंध दिला, 2, 4, 5 याचा संबंध आता इथं दिलेला आहे. याचा संबंध 3, 6, 5, 3, 6, 5 याच्यासोबत जसा आहे, 3, 6, 5 सोबत जसा आहे, तसा जर संबंध तुम्हाला इथं जर विचारला 7, 11, 12, 7, 11, 12 शी कुणासोबत, तर तुम्हाला तो सांगता आला पाहिजे की 10, 15, 14. आता बघा इथं काय होत आहे, इथे मित्रांनो काय होत आहे, इथे इथे मित्रांनो एक आकार येत आहेत. तो आकार अक्षरांच्या मालिकेमध्ये असा असू शकतो, असा. आता ह्या 2 आकारामध्ये जसा असा संबंध आहे, तसंच तिसऱ्या आणि चौथ्याचा आकार सुद्धा असाच असणार आहे. समजलं मित्रांनो? पुन्हा एक आपण दुसऱ्या पद्धतीची मांडणी घेऊया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता दुसऱ्या पद्धतीची घेऊया आपण. हीच आपण समजून घेऊया थोडं. आता बघा, जर मी म्हटलं तुम्हाला, समजा ह्याच जे इथं पिरॅमिड दिलेलं आहे, हे जी मनोऱ्याची मांडणी दिलेली आहे, ह्या मनोऱ्याच्या मांडणीवरून जर मी म्हटलं तुम्हाला, याची अशी पहिला पद अशा प्रकारचा आहे, तर दुसरा पद जर असा असेल, अशा आकाराचा आहे. म्हणजे हे याचा सहसंबंध दिलेला दोघांमधला सहसंबंध आहे. तर अशाच प्रकारचा तुम्हाला सहसंबंध तिसरी किंवा चौथ्यामध्ये दिलेला असतो. जसं तिसरी अशी आकृती दिलेली आहे, तर तुम्हाला चौथी आकृती जी आहे, तुम्हाला ही अशा प्रकारचीच काढायची आहे. मग अशा प्रकारची जी आकृती आहे, हे कोणत्या अक्षरांमिळून तयार होते, ते तुम्हाला शोधायचं आहे. समजलं का मित्रांनो? काय करायचं आहे? तुम्हाला पहिला आणि दुसऱ्या पदाचा सहसंबंध दिलेला असतो. त्यावरून तुम्हाला तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा सहसंबंध, तशाच प्रकारचा सहसंबंध तुम्हाला शोधायचा असतो. आता बघा, पुन्हा आपण अक्षराच्या बाबतीत घेऊया. जसं मी इथे घेतलं ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर असं दिलेलं आहे.
आता ह्या मांडणीवरून तुम्हाला काय करायचं आहे, की ही आता अक्षरांची मांडणी मी पहिले म्हटलं आहे तुम्हाला, की सहसंबंध लक्षात ठेवायचा. पहिला दुसऱ्यामध्ये जो सहसंबंध आहे, तसंच सहसंबंध तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये असतो. पण दुसरा एक प्रकार इथं आढळतो. कधी-कधी काय असतो, मांडणी कशी दिली असते तुम्हाला काय विचारते बघा. क्रमवार येणारी पद कोणता? याच्यामध्ये सुद्धा प्रश्न असा विचारला जातो. जसं इथं दिलेलं आहे ए-बी-सी, ए-बी-सी दिलेला आहे. नंतर दिला आहे बी-डी-ई, नंतर दिला आहे डी-एच-आय आणि मग चौथ्या ठिकाणी विचारलं आहे, की इथं काय येणार? म्हणजे क्रम विचारलाय. समजलं मित्रांनो? इथे तुम्हाला क्रम विचारलाय. म्हणजे प्रश्नसुद्धा अशा पण पद्धतीचे प्रश्न असतात. अतिशय फुकटचे म्हणजे मोफतचे मार्क आपण ह्या मनोऱ्याकडे बघू शकतो. कारण की मनोऱ्यावरूनचे प्रश्न कधीच चुकत नाही मित्रांनो. एकदा क्लिअर झालं तुम्हाला काय लिहायचं आहे, कशा प्रकारची आकृती दिलेली आहे आणि तशा प्रकारची आकृती तुम्हाला फाइंड आउट करायची आहे आणि जर ते काढता आली तुम्हाला, तर तुम्हाला हे मोफतचेच मार्क आहेत मित्रांनो. आता बघा हेच उदाहरण घेऊ. आता समजून घेऊ इथं कसं झालेलं आहे. बघा ए-बी-सी पहिलं पद दिलेलं आहे. नंतर बी-डी-ई हा दुसरा आलेला आहे बघा. त्याच्यानंतर डी-एच-आय, डी-एच-आय अशा प्रकारची मांडणी केली आहे. आता जी मांडणी होईल प्रश्नाच्या ठिकाणी ती काय होईल? एच-एम-एन. म्हणजे इथं काय येणार आहे? एच-एम-एन हा प्रश्नार्थक ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल. समजलं मित्रांनो? काही अवघड गोष्ट नाही आहे. हे याच्यामध्ये कधी-कधी बघा आकार कसे दिलेले असतात. असा जर आकार दिला असेल पहिला, तर दुसरा आकार असा दिला असेल, तर तुम्हाला तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये सुद्धा असाच आकार तो येणार आहे 2 मध्ये. म्हणजे हा पहिला हा दुसऱ्यामध्ये झाला, तर तिसऱ्याचा जर असा असेल, तर चौथ्याचा तुम्हाला अशा प्रकारे काढायचा आहे किंवा चौथ्याचा जर असा असेल, तर तुम्हाला तिसऱ्याचा अशा प्रकारचे तुम्हाला तो आकार फाइंड आउट करायचा आहे. जर जनरली कधी-कधी असा विचारला जातो, असा जर आकार दिला असेल वरच्या तोंडाचा, या पहिल्याशी संबंध हा दुसऱ्याचा. तसाच जर संबंध तुम्हाला तिसऱ्या आणि चौथ्याचा काढायचा असतो. समजलं मित्रांनो? इतकं क्लिअर झालं. पुन्हा जर अशाच प्रकारचे वेगळे आकार असू शकते. जसं जसं हा पण होऊ शकते. पहिला पद अशा प्रकारच्या आकाराचा दिला असेल, त्याचा संबंध दुसरा असा दिला असेल. तुम्हाला आता चौथा दिला असेल असाच, तर तुम्हाला हा तिसरा जो पद आहे, तो तुम्हाला अशा प्रकारचे हा तिसरा पद काढायचा आहे. म्हणजे अशा प्रकारची ती मांडणी राहू शकते. म्हणजे जो पहिल्याचा आणि दुसऱ्याचा संबंध आहे, तसा संबंध तिसरा आणि चौथ्याचा असणार आहे. क्लिअर झाला? पुन्हा मी तेच गोष्ट रिपीट केलेली आहे. आता एक गोष्ट करू आपण प्रश्न बघू. प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, की कशा प्रकारचे हे प्रश्न असतात. समजून घ्या मित्रांनो, कशा प्रकारचे प्रश्न असतात. बघा आता इथं प्रश्न वाचा. काय म्हटलंय? 54 ते 56 साठी म्हणजे 3 प्रश्न इथं विचारलेले आहे. हा इयत्ता 8वी साठी विचारलेला परीक्षेतला प्रश्न आहे. बघा काय म्हटलंय? खालील मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नातील पदांमध्ये असणाऱ्या स्थानांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्न जागी येणारे पद ओळखा व पर्याय लिहा. आता बघा इथं दिलेलं आहे. काय दिलं आहे मित्रांनो बघा. इथं दिलेलं आहे, लक्ष घ्या, 2, 1, 3 म्हणजे 2, 1, 3 असा दिला आहे. तसाच हा पहिला पद आहे. हा जो आहे पहिला पद आणि हा जो आहे हा आहे दुसरा पद. आता हा याचा संबंध कसा, हा 2, 1, 3 जो आहे त्याचा संबंध 2, 4, 3 याच्यासोबत आहे खालून दिलेला आहे. कधी-कधी प्रश्न वाचताना जर आपण नीट समजून घेतलं नाही, तर आपण इथं कन्फ्यूज होऊ शकतो. हा कन्फ्यूज करण्यासारखाच होता. आता बघा त्याचा संबंध पहिल्याचा याच्यासोबत आला तसाच इथं संबंध विचारला 1, 7, 4. आता बघा इथं दिला 1, 7, 4. आता तो आपण हा तिसरं पद आहे. तर चौथा पद कसा असणार आहे? हाचा आकार असा आला, म्हणजे चौथ्याचा आकार असा येईल. मग असा आकार कुठून येणार? त्याच्या समोरचा बघा 6, 13, 4. 6, 13, 4. कारण की 1 हा वरचा घेतला म्हणून 6 सुद्धा आपल्याला वरचे घ्यायचे आहे. म्हणजे 6, 13, 4 असा असणार आहे. 6, 13, 4चा पर्याय 3 आहे. हे आपलं याचं पहिल्याचं उत्तर आहे. समजलं मित्रांनो? आता दुसरं बघून घेऊया. दुसरं उदाहरण बघू. बघा दुसऱ्याचं उदाहरण काय? 5, 8, 13, 9. 5, 8, 5, 8, 13, 9. बघा 5, 8, 13, 9 असा दिलेला बघा. म्हणजे याचा संबंध आहे, हे आहे 5, नंतर 8 दिला आहे, खाली 13 आणि 9. तर याचं काय झालेलं आहे? डब्बा होतं याचा. बरोबर आहे? डब्बा झालेला आहे. तसा संबंध आता याचा संबंध कोणासोबत दिलेला आहे? याचा संबंध 5, 8, 13, 9चा 7, 11, 15, 12. 7, 11, 15, 12. आता 7, 11, 15, 12 कुठं आहे? 7, 11, 15, 12 हे खाली दिसते. 7, 11, 15, 12 इथं डब्बा झालेला आहे. तशाच प्रकारचा
याच्या खाली, बिलकुल त्याच्या खाली आलेला आहे, याच्या खाली हे आलेलं आहे 1 सोडून. तसंच संबंध आपल्याला 2, 8, 15, 9 म्हणजे तिसऱ्या पदाचा बघायचा आहे, चौथ्या पदाशी 2, 8, 15, 9 दिले आहे. 2, 8, 15, 9 तुम्हाला शोधायचा आहे. 2, 8, 15, 9 इथं होत नाही. मग 2, 8, 15, 9 कुठं आहे? पुन्हा बघा 2, 8, 15, 9 इथं दिसते तुम्हाला बघा. 2, 8, 15, 9. आता हा 2, 8, 15, 9 इथे आहे, इथे खालवर होऊ शकत नाही. मग आपण इकडे बघायचं आहे, त्याच्या उजवीकडे बघूया. आता उजवीकडे बघताना 1 सोडून देऊया. मग आता काय होईल? 2, 8, 15, 9चा काय होईल? 5, 11, 3, 12. 5, 11, 3, 12 आहे का? हे बघा. कारण की 2, 8, 15, 9 असा पकडलाय. तसंच आपल्याला 5, 11, 3, 12 असा पकडावा लागेल. म्हणजे हा येईल 5, 11, 3, 12. 5, 11, 3, 12 असा जो पर्याय आहे, तो पर्याय क्रमांक तुम्हाला दिसते. पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे मित्रांनो. नंतरचा उदाहरण बघा. नंतरचा उदाहरण आपण घेऊया. तत्पूर्वी हे थोडं पुसून घेऊया. हां, नंतरचा बघा तिसरा. 2, 8, 14, 5. 2, 8, 14, 5. 2, 8, 14, 5 बघून घेऊया. काय म्हटलंय? 2, 8, 14, 5. 2, 8, 14, 5 कुठे आहे? 2, 8, 14, 5. 2, 8, 14, 5 इथे दिसले तुम्हाला. 2, 8, 14, 5. त्याचा संबंध कोणासोबत? 12, 15, 2, 14. 12, 15. आता इथे जर मी 12 घेतले तर 15 दिसते. पण 2 कुठं जवळ तर 5 दिसत नाही, म्हणून हा होऊ शकत नाही. तर 12, 15 दुसरीकडे बघायला लागेल आपल्याला. 2, 5 इथं 14 नव्हता येत. 14, 5. 2, 8 इथं पण नव्हता. 2, 8, 14 हे होऊ शकत नव्हता. आता बघा 12, 15, 2, 14. 12, 15, 11, 12. 12, 15, 12 हां, हे बघा 12, 15, 2, 14 हे बघा अशा प्रकार झाला. बघा याचा आकार कसा आलेला आहे? असा आलेला आहे आणि खालच्याचा आकार असा आलेला आहे. याचा म्हणजे हा संबंध आहे दोघांमध्ये. समजला? हा बघा, हा पहिलाचा झाला आणि हा दुसरा. पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी अशा प्रकारे आला आहे. म्हणजे 2, 8, 14, 5चा संबंध 12, 15, 2, 14 अशा प्रकारचा आला आहे. तसाच संबंध आपल्याला 3, 5, 8, 13चा शोधायचा आहे. 3, 5, 8, 13. 3, 5, 8, 13. 3, 5, 8, 13 हे बघा. 3, 5, 8, 13 इथं दिलेला आहे. तर आपल्याला ह्याच रांगेमध्ये इथं कुठंतरी तो संबंध शोधता येईल. ह्याच रांगेमधून तो कुठून येईल? बघा 6, 12, 3, 11 होऊ शकते. 6, 12, 3, 11 येईल. 6, 12, 3, 11 असा पर्याय. पर्याय क्रमांक 3 आहे. 6, 12, 3, 11 हे याचं उत्तर आहे. मित्रांनो समजलं असेल हा तुम्हाला. प्रश्न हा विचारलेला आहे 2024ला 8व्या वर्गाला विचारलेला आहे. हे पण अतिशय सोपीच आहे. GFI काय म्हटलं आहे? GFL त्यानंतर काय विचारलेलं आहे? GFLचा नंतर XYW कुठं आहे? XYW हां इथं XYW बघा इथं सापडलेलं आहे. हे पुसून घ्या. XYW त्याच्यानंतर EDNचा असेल. मग IJS आहे का? IJS EDNचा IJS. त्याच्यानंतर काय येईल? एक एक सोडून आहे. आता इथं येईल CBP म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्याच्या पुढचा जर पद विचारला असता तर तो आला असता PQO. ओके, पण नाही विचारलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, हे पुसू. त्यानंतरचा आहे FENM बघा अशा प्रकारचा टोन झालेला आहे. YIHZ म्हणजे याचा संबंध दिला आहे असा. हे बघा अशा प्रकारचा. तर तिसरा आणि चौथा तो असाच असेल, अशा प्रकारचा. तर आपल्या शोधाचा DCPRSO हे बघा असं दिलेलं आहे. तर अशा प्रकारचा संबंध जो अशा प्रकारचा आहे सहसंबंध इथं आपल्या शोधाचा आहे. तो कुठून येईल? हे रांग घ्या. डीची रांग घेतली. JP
ONL काय येईल? JPONLK. JP म्हणजे हा जो आकार आलेला आहे, हा जो आकार आहे हा अशा प्रकारचा आहे, अशा प्रकारचा. तर याचा संबंध दिला आहे अशा प्रकारचा, असा. हे दोन आकार अशा प्रकारचे येतील. म्हणजे याचा जो पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा बघूया प्रश्न तिसरा. RSTCE आर कुठे गेला बघा. टी खूप लांब दिसतो, म्हणजे हा होऊ शकत नाही आर. दुसरा आपल्याला आर काढावा लागेल, हा आहे RSTCE. हा बघा इथं लक्षात येते कोणता आहे, RSTCE. बरोबर आहे. त्याचा संबंध आहे NLGFE. बरोबर आहे, NLGFE. म्हणजे याचा जो मांडणी आहे ही अशा प्रकारची मांडणी आहे दोघांमधली. आता आपल्याला इथं दिलेलं आहे तिसरं काढायचं आहे पद आपल्याला. चौथं पद मात्र इथं दिलेलं आहे. चौथं पद आहे IYXWV दिलेला आहे. याच्यावरून आपल्याला काढता येईल, इथं काढता येईल आपल्याला ई जो आहे मांडणी. 1 मिनिट. EFGLV याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. EFGLV हे याचं उत्तर इथं आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपण हे काही प्रश्न घेतले. पुन्हा जर तुमची इच्छा असेल पुढचा एक प्रश्न घेऊ आपण. पुढचा एक प्रश्न बघा हा आहे. इथं मात्र जो मनोरा दिला आहे हा उलटा दिलेला आहे बघा. याची मांडणी उलटी दिलेली आहे, उलट्या आकाराची, म्हणजे अशा प्रकारच्या आकाराची याची मांडणी दिलेली आहे. ओके, काही हरकत नाही, आपल्याला मांडणी कशीच राहू, मात्र आपल्याला सहसंबंध शोधून काढायचा आहे. चला इथं बघू काय म्हटलं आहे. आता प्रश्न वाचण्याची गरज नाही, दिल्यानंतर काहीतरी संबंध आहे असं समजून जाऊ आपण. आता त्याला 15, 14, 17, 18, 16. 15, 14, 17, 18, 16 बघा डब्ल्यू बनलेला आहे. ओके, तसंच आहे 9, 8, 3, 4, 10. 9, 8, 3, 4, 10. आता कोणते पकडू? 9, 8 हे 9, 8, 3 काही जवळपास दिसून राहिले नाही. 3, 4, 10 मला इकडे बघावं लागेल. 9, 8 हे 9, 8, 3, 4, 10 इथे खाली दिसते. इथे मला सापडलेला नाही आहे. इकडे सापडला डब्ल्यू खाली, ह्याच रांगेत डब्ल्यू मला इथं सापडलेला आहे. इथं हे जे आहे हे मी पुसून घेतो. आता बघूया इथलं बघूया. आता इथं तिसरा पद इथं खाली दिलेला आहे, मात्र चौथा पद दिलेला आहे. चौथा पद काय आहे? 6, 7, 17, 16, 15. 6, 7, 17, 16, 15. तर अशाच प्रकारचा आपल्याला इकडून काढायचा आहे. त्यांनी जे इथं खाली काढलेला तसं आपण वरून काढू. वरून काय निघतो का बघा. 1, 2, 3, 5, 4 आहे का? असं काय आहे का? 4 म्हणजेच तो 4, 5, 3, 2, 1 आहे. दुसरं कोणतं सापडत नाही. 12, 11. तर पर्याय जर बघितला 11, 12, 11, 12, 10, 9, 4 हे पण होऊ शकते. कोणतं? ह्याच्या जर खाली काढलं 11, 12, 9, 11, 12, 11, 12, 10, 9, 4 हे पण एक आहे. इथं काय दिलेलं आहे आपल्याला? काय पाहिजे? 1, 2 उलट दिलेलं आहे, म्हणजे उलट क्रमांक दिलेला, तर हे होणार नाही. आपल्याला पर्याय हाच घ्यावा लागेल. 11, 12, 10, 9, 14. 12, 11 हा उलटा होणार नाही, बरोबर आहे. 19, 20, 14 हे नाही होणार. इथं दिलं होतं 10, 12 म्हणजे 11, 12, 10, 9, 4 हे याचं उत्तर आहे. कारण की वरचं घेतलं आहे तर एक आपल्याला सोडून घ्यावं लागेल, कारण की इथपर्यंत जर घेतलं असतं तर आपल्याला इथपासून मोजता आलं असतं. कारण की ही जी मांडणी मोजलेली आहे कुठून आहे? 15,
14 अशी जी मांडणी मोजली आहे शेवटीपासून, तर आपण इकडून 1 पासून मोजायला पाहिजे. 1, 2, 3 अशा प्रकारचे पाहिजे, म्हणजे हे नाही. तर आपला पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. चला समोरचं बघूया. समोरचा एक प्रश्न घेऊया. 12, 9 बघा. 12, 19 15 12, 19 15 12, 19 15 12, 19 15 12, 19 15 तर हे कुठलं होऊ शकतं रे? हे बघा 12, 19 15 इथं जवळपास दिसून आहे. हां हे आहे 12, 19 15 जवळचे घ्यायचे मित्रांनो. कधी 2, 3 12, 19 15 2, 3 म्हणजे याचा आकार जो आला आहे तो असा आलेला आहे. ओके, ह्या आकाराची मांडणी आहे. तर पुढची मांडणी बघा. 14, 13 12 11 20 14, 13 12 11 20 हे बघा इथं आहे. हे नाही आहे, हे लक्षात घ्या. हे जे आहे पुन्हा घेऊ आपण, लक्षात येईल. 14, 13 12 11 20 अशा प्रकारची ही मांडणी आहे. म्हणजे जो आला उत्तर हा असा प्रकारचा, हा पहिलं पद, हा दुसरा पद. आता तिसऱ्या पदातली बघू आपण. 20, 14 3 1 20 20, 14 20, 14 हे 20, 14 3 1 20 अशा प्रकारची आहे. तर इथंच अशी मांडणी आपण एक पद सोडून घेऊ. 20 सोडून म्हणजे 12 इथंपर्यंत आला, म्हणजे 12 10 अशा प्रकारचं आला पाहिजे. ते हे इथं येईल. म्हणजे 7 8 9 10 12 7 8 9 10 12 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. मित्रांनो, असे बरेच प्रश्न आज आपण घेतलेले आहे मनोऱ्यावरचे. हे सगळे तुम्हाला समजले असतील अशी मी आशा बाळगतो. पुन्हा एक लास्ट जर इच्छा असेल तर हे घेऊन टाकू. हा सोपी आहे. हा सुद्धा प्रश्न डिसेंबर 2023ला इयत्ता 8वीच्या परीक्षेत विचारलेला आहे. काय म्हटलं आहे प्रश्न? 2 4 8 5 2 4 8 5 याची मांडणी अशा प्रकारचा जो पहिला पद आहे याचा संबंध 3 6 9 5 3 6 9 5 अशा प्रकारचा आलेला आहे. तसंच संबंध आपण 3 आणि 4मध्ये बघू. 8 11 14 12 8 11 8 11 14 12 तर याचा काय होणार आहे? 9 13 15 12 9 13 15 12 म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचा उत्तर आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 3. ओके, हां चला पुढचा प्रश्न बघूया. 7 11 14 12 7 11 14 12 7 11 14 12 अशा प्रकारचा आकार. त्याचा संबंध 5 2 4 7 5 2 5 2 4 7 हे बघा अशा प्रकारचं गेलं आहे. जोडणी केलेली आहे. तशीच प्रकारची पाहू आपण इकडे. इकडे काय जोडणी होते बघूया. चला काय दिलं आहे? तिसरं पद खाली दिलेलं आहे. चौथं पद मात्र दिलेलं आहे. 5 3 6 5 3 6 10 दिलेलं आहे. 5 3 6 10 मग याची जी मांडणी होईल ती कशी होईल? 10 13 15 12 10 13 15 12 10 13 15 12 म्हणजे पर्याय क्रमांक 4. इथपासून 10 13 15 12 अशा प्रकारचे हे 10 13 15 12. ओके, पुढचं बघूया. लास्ट काय दिलेलं आहे? 2 4 5 2 4 5 चा सहसंबंध 14 11 12 14 11 12 बघा. हा वरचा असा गेला आहे आणि हा खालचा असा आलेला आहे. ओके, तर तिसरा पद इथे दिला 3 6 5 3 6 5 तर आपल्याला इथं काढायचं आहे. हा असा दिलेला आहे म्हणजे हा असा गेला आहे. तर आपल्याला कसा काढायला लागेल? असा काढायला लागेल. म्हणजे कोणता येईल? 15 13 12 15 13 12 पर्याय क्रमांक 3 15 13 12 हे आपलं उत्तर असेल. 15 13 12 पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, अशा प्रकारे आपण NMS असो की शिष्यवृत्ती असो ह्या परीक्षेमध्ये मनोरा हा जो घटक आहे किंवा मनोरे हे जो घटक आहे त्याला इंग्रजीमध्ये पिरॅमिड्स म्हणतो. हा अतिशय महत्त्वाचा इम्पॉर्टंट असा घटक आहे. त्यावर तुम्हाला NMS परीक्षेमध्ये म्हटलं तर त्याच्यावर 5-6 प्रश्न विचारले जातात आणि स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्ती, त्यालाच आपण शिष्यवृत्ती म्हणू, त्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 3 प्रश्न किंवा 2 प्रश्न नक्कीच ह्या घटकावरती विचारले जातात. हे तुम्ही समजून घेतले तर ह्या प्रकारचे मार्क तुम्हाला हे मोफत मिळाल्यासारखे आहेत मित्रांनो. काही कठीण काम नाही. तर तुम्हाला हे प्रश्न समजलेच असतील. याचा पुन्हा नसेल समजलं तर पुन्हा व्हिडिओ डबल बघा. आणि मला वाटतं ते तुमचं क्लिअर झालं असेल. आणि
याच्यानंतर आपण प्रश्न घेणार नाही. आपण इथंच थांबूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि काही जर तुमचे प्रश्न असतील तर कॉमेंट्स करा. त्या प्रश्नाचं मी पूर्ण उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.